या सगळ्या आरक्षणाच्या संबंधाने बोलतानाच मध्येच त्यांची गाडी जरा राहुल गांधींकडे वळलेली होती। खरं तर काँग्रेसचे नेते राहुलजी ज्या पद्धतीने पार्लमेंटमध्ये बोलले होते ते म्हणणं पब्लिक डोमेनमध्ये अजूनही उपलब्ध आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की भाजप कायम हिंसा 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 करते आणि इथला हिंदू अजिबात हिंसक नाही, परंतु भाजपा आणि RSS म्हणजे स्वतःला सकल हिंदू समजतात, भाजप आणि RSS हे सकल हिंदू नाहीत। हे स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं असताना सुद्धा फडणवीस साहेब तुम्ही पुन्हा एक फेक नरेटिव्ह तयार करताय। ते असंही काल म्हणाले की काय विरोधी पक्षांची अशी इच्छा आहे का, विरोधी पक्षांनी आम्हाला सांगावं की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का। फडणवीस साहेब कुणाला खेळवताय, मराठा समुदायाला खेळवताय की ओबीसींना खेळवताय? तुम्हाला असं वाटतं का की या भारतातला या महाराष्ट्रातला ओबीसी समुदाय असेल किंवा मराठा समुदाय असेल किंवा एकूण सर्वसामान्य जनता असेल हे इतके मूर्ख आहेत की ते तुमच्या बोलण्यात येतील? विरोधकांना विचारून आम्हाला विरोधकांना विचारायचंय असं तुम्ही जेव्हा म्हणता त्याचा अर्थ तुम्ही विरोधकांना विचारून राज्यकारभार करता काय? विरोधकांच्या मनावर जर तुम्ही राज्यकारभार करणारे असता तर आतापर्यंत विरोधकांनी तुमचा 50 वेळा राजीनामा मागितलाय। फडणवीस साहेब पहिल्यांदा तर तुम्ही राजीनामा दिला असता। आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा म्हणता की आम्हाला विरोधकांनी सांगावं काय करायचंय ते, सत्तेत तुम्ही आहात आणि जर तुम्हाला ते कळत नसेल तर सत्ता सोडा, खाली उतरा, बाकीचं बघून घेता येईल। राहिला प्रश्न आरक्षणाचा, तर आरक्षणाची कॉन्सेप्ट ही घटनेच्या प्रकरण 3 कलम 16(4) मध्ये येते, म्हणजेच मूलभूत हक्कात येते आणि मूलभूत हक्कातील कुठल्याही कलमासंबंधाने कसलीही दुरुस्ती करायची असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे, अर्थात संसद आणि केंद्र सरकारला आहे। आणि केंद्रात फडणवीस साहेब तुमचे नेते सत्तेमध्ये बसलेले आहेत। जर फडणवीसांना एवढीच काळजी असेल तर आमचं खुलं आवाहन आहे, आज लोकसभेचं अधिवेशन चालू होतंय, नियत आहे ना तुमची इथले सगळे प्रश्न सोडवायची, तर सर्वमान्य असेल असं, सगळ्यांना मान्य असेल असं, कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने, इथल्या कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही घटकाला कुठूनही दाबलं जाणार नाही, त्यांचा आवाज दाबला जाणार नाही, अशा पद्धतीने एक सर्वमान्य तोडगा काढत हा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकसभेमध्ये मांडा तुम्ही प्रपोजल। आज अधिवेशन चालू होतंय, मग लोकसभेच्या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी फडणवीस साहेब कळवा तुमच्या केंद्रातल्या सत्ताधारी खासदारांना की सर्वमान्य कुणावरही अन्याय होणार नाही, सगळ्या घटकांना सामावून घेतलं जाईल अशा पद्धतीने आणि सगळ्यांच्याच आरक्षणाचा व्यवस्थित प्रश्न सोडवला जाईल अशा पद्धतीने प्रपोजल तुम्ही आज मांडा। त्यासाठी विरोधक म्हणून विरोधी बाकावर असणारे आम्ही खासदार काय त्यावेळेला भूमिका घेतो हे बघा। मुळात तुमची किती नियत आहे ती नियत आधी तुम्हाला कळू द्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।